नमस्कार, न्यूट्रीबूस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तांदूळाचे पापड करून दाखवणार आहे। मऊ खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र पापड कसे बनवायचे ते मी सर्व टिप्स सह तुम्हाला पापड करून दाखवणार आहे। तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करू आपण तांदूळाचे पापड बनवायला। पापड बनवण्यासाठी भारी तांदूळ घेण्याची गरज नाहीये। तर आपण स्वस्त धान्य दुकानातून आणलेले इडलीसाठी जे वापरले जातात ते तांदूळ घेतले तरी चालते। त्याचेही पापड छान होतात आणि छान फुलतात। तर हे तांदूळ आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। मी राशनचे 1 किलो तांदूळ घेतलेले आहे। आपल्याला अशा पद्धतीने चोळून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने। दुसऱ्यांदा पाणी घेऊन परत धुणार आहे। हे बघा, मी 4 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि आता एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। त्या डब्यात आपण तांदूळ सर्व भिजू घालू। तर हे बघा, मी 4 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेत आणि एका डब्यामध्ये पाण्यात भिजू घातलेत। तर आपल्याला 3-4 इंच पाणी वरती राहील एवढं पाणी ठेवायचं आहे आणि रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे तांदूळाचं। त्याने आपले पापड पांढरे शुभ्र होतात। आपल्याला हे तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजू घालायचे आहेत आणि रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे। तर उद्या पाणी बदलू आपण, तेव्हा भेटू। हे बघा, आपल्या तांदूळाचे हा दुसरा दिवस आहे। मी स्पॅच्युलाने थोडंसं हलवून घेणार आहे। आपण हलक्या हाताने थोडंसं हलवून घ्यायचं। आपला तांदूळ तुकडा पडणार नाही याची काळजी घेऊ। आणि आज आपण दुसरा दिवस पाणी बदलून घेणार आहोत। रोजच्या रोज पाणी बदलल्यामुळे आपले पापड पांढरे शुभ्र आणि चकाकीदार होतात। पुन्हा स्वच्छ पाणी टाकून मी झाकून ठेवणार आहे। भेटू उद्या। आणि हे जे तांदूळाचं पाणी आहे, एक तर तुम्ही ते झाडाला टाका किंवा ह्या पाण्याने जर केस धुतले तर आपल्या केसांना चकाकी येते आणि केस गळणे पण बऱ्यापैकी कमी होते। हे बघा, आपल्या तांदूळाला आज तिसरा दिवस आहे आणि दुसऱ्यांदा आपण पाणी बदलणार आहोत। आता आपण हे पाणी निथळून उन्हात वाळवायला ठेवायचं। जर ऊन नसेल तर आपण फॅन खाली जरी वाळवलं तरी चालते। तर मी आता हे चाळणीत निथळायला ठेवलेत तांदूळ आणि आपण पाणी निथळल्यावर उन्हात वाळू घालू। ऊन जर नसेल तर आपण सावलीत वाळवलं तरी चालते। तर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। हे बघा, मी तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजू घातले होते आणि ते छान निथळून घेतलेत आणि वाळून घेतलेत कडकडीत उन्हात। ते छान वाळलेले आहेत। मी त्यात आता 50 ग्रॅम साबुदाणा घालते। साबुदाणा घालण्याचे कारण हेच की आपला पापड पांढरा शुभ्र होतो आणि फुलतोही छान, त्यासाठी साबुदाणा घालायचा असतो। आता मी हे गिरणीवरून दळून आणते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला लगेच दाखवते। हे बघा, मी हे पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला खिशी घेऊन दाखवणार आहे। तर त्यासाठी मी एक वाटीचं माप घेणार आहे। एका वाटीच्या साहाय्याने आपण
खिशीचं माप घेणार आहोत। जी वाटी तुम्ही पाण्यासाठी वापरणार त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे। हे मेजरमेंट परफेक्ट होतं। तर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घालून आपण छान उकळी काढून घ्यायची पाण्याला। कडक उकळी आल्याशिवाय आपण पीठ घालायचं नाही। थंड पाण्यात जर आपण पीठ घातले तर आपली खिशी व्यवस्थित येत नाही, पापडाचे तुकडे तुकडे होतात। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात मी 1 वाटीभर पीठ घातलेलं आहे। पीठ आपण छान पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला वाफ आणून घ्यायची, म्हणजे सर्व पिठावर पाणी येऊ द्यायचं। नंतरच आपल्याला खिशी छान हटून घ्यायची। काही जण पाण्यात पीठ टाकल्याच खिशी करतात, तर असं न करता आपल्याला पिठावर पाणी येऊ द्यायचं, नंतरच खिशी घ्यायची। जर आपण पाण्यात पीठ टाकल्याच जर हलवलं तर काय होतं, आपल्याला पुन्हा उकड काढायची गरज पडते। तर असं जर केलं, अशा पद्धतीने जर खिशी घेतली तर पुन्हा उकड काढायची गरज पडत नाही आणि आपले पापड छान फुलतातही आणि तुटतही नाही। तुम्ही बघू शकतात आपली खिशी छान झालेली आहे आणि आपण लाटण्याच्या साहाय्याने उलटून पालटून असे दोन्ही बाजूनी सतत हलवत आपली खिशी तयार करून घ्यायची। अगदी सहज होते, काही अवघड नाही आहे। हे बघा आपली खिशी तयार झालेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर होऊ देते, जेणेकरून वाफेमध्येच आपली खिशी छान शिजेल। तर बघू शकता तुम्ही आपली खिशी तयार झालेली आहे। आता मी एका ओल्या रुमालात ही सर्व खिशी काढून घेणार आहे। त्याऐवजी तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीतही काढून घेऊ शकतात आणि आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात कुठली गाठ राहिली नाही पाहिजे। चटका लागू नये म्हणून मी ओल्या कपड्यात ही छान रगडून घेणार आहे। गरमच आपल्याला ही खिशी छान मळून घ्यायची आहे, म्हणजे ते गाठी राहत नाही आणि पापड सॉफ्ट होतात। हे बघा अशा पद्धतीने आपण छान मळून घेणार आहोत खिशी। हे पीठ मुलांना खायलाही छान असतं आणि तांदूळ आपले आंबवलेले असल्यामुळे पौष्टिक होऊन जातात ते। आणि अशी मुलांना तुम्ही चटणीवर टाकून खाऊ घालू शकता किंवा मग असंही दिलं तरी छान आवडीने मुलं खातात। माझ्या घरी उन्हाळी पदार्थाचे सगळेच खिशी किंवा चीक मुलांना आवडतात, त्यामुळेच मला हे करावंसं वाटतं, जेणेकरून मुलंही आवडीने खातात आणि आपले वर्षभराचं साठवणीचे सामानही तयार होतो। ह्या आपले खिशी सॉफ्ट रगडून मी चांगली सॉफ्ट करून घेतलेली आहे। मी हे पिठाचे 2 भाग करून घेतलेले आहे। एका भागचे आपण पांढरी शुभ्र पापड करणार आहोत आणि एका अर्ध्या भागाचे आपण कलरचे पापड करणार आहोत। हे बघा मी सर्व पांढऱ्या पिठाचे लाट्या करून पुन्हा वाफवायला ठेवून दिलेले आहेत, म्हणजे गुंडाळून ठेवून दिलेले, जेणेकरून थंड होणार नाही। आता एका प्लेटमध्ये मी थोडासा कलर घेतला, त्या कलरमध्ये मी डिंक भिजवलेलं पाणी घातलेलं आहे। तुम्ही साधं पाणी घातलं तरी चालतं। मी केशरी रंग वापरलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असे कलरचे पापड आपले तयार होतात। काही जणांना प्लेन पांढरे पापडच आवडतात, पण कलरफुल असले की छान वाटते आणि वेगवेगळ्या कलरचे आपल्यालाही मजा वाटते करायला आणि मुलांनाही छान आवडीने खातात। आणि बऱ्याच जणी हे रुखवतीसाठी कलरचे पापड करतात। आमच्याकडे तसं असा वेगवेगळ्या कलरचेच पापड करतात, जेणेकरून अंगणात खाटेवर वेगवेगळ्या कलरमध्ये छान पापड वाळवताना दिसले की प्रत्येक गृहिणीला उत्साह येतो आणि मग लगबगीने सगळेच तयार होतात पापड करायला। गावाकडे तर याची धूमच असते उन्हाळी सामान करायची। तर आपण आता पापड लाटून घेऊ। मी ताटाला डिंकाचं पाणी लावून घेतलं आहे आणि लाटण्याला थोडंसं तेल लावलेलं आहे। तर आपण एक लाटी घेऊन छान आपण पापड तयार करून घेणार आहोत। पापड हे अगदी सोपे आहेत करायला। लाटी घ्यायची आणि आपल्या दिशेने किंवा समोरच्या दिशेने असं ढकलत हा पापड सर्व बाजूनी सारखा लाटून घ्यायचा आहे। काही अवघड नाही आहे, अगदी नवशिकेसुद्धा अशा पद्धतीने जर पापड केले तुम्ही तर नवशिकेही परफेक्ट पापड करतील। छान असे पापड झालेले आहेत आपले, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने हे पापड करायचे असतात। जर पापड लाटणे अवघड असेल किंवा मग तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पुरी प्रेस मशीनवरही तुम्ही हे पापड करू शकता। इतके सोपे आहेत आणि एवढंच आहे की हे पापड लाटून जर केले तर अगदी
पातळ आणि सॉफ्ट होतात आणि पुरी प्रेसवर जर केलेत तर तुम्ही थोडेसे जाडसर पापड येतात. जाड पापड थोडेसे कडक होतात थोडे खायला, पण असे लाटले तर खूप सॉफ्ट होतात हे पापड. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता हे पापड काढणार आहे. अगदी सहज निघतात. आपण डिंकाचे पाणी लावलेलं आहे खाली, त्यामुळे आपला पापड सहज निघतो. पाणी जरी नाही लावलं तरीसुद्धा आपली जर खिशी परफेक्ट झालेली असली तर पापड सहज निघतो. अशाच पद्धतीने मी पांढऱ्या कलरचंही करून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता असे छान छोटे छोटे लाटे घेऊन मी त्याचे पापड लाटून घेणार आहे. डिंकाचं पाणी लावून आपण जर पापड लाटतात तर आपल्या पापडला चमकही येते आणि पटकनही निघतो ताटावरून. तर अशा पद्धतीने आपण हे पापड करायचे असतात. आपली खिशी इतकी परफेक्ट झालेली आहे, इतकं परफेक्ट आपलं खिशी शिजलेली आहे, इतकी वातड शिजलेली आहे की पापड आपला सहज लाटता येतो आहे. बघू शकता तुम्ही. आणि कितीही मोठा केला हा पापड तरी फाटत नाही आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला कडा दाबत दाबत आपल्याला हे पापड पुढं सरकवायचे असतात किंवा मागे आपल्याकडे घ्यायचे असतात. जिथं आपल्याला जाड वाटलं तिथून लाटणं फिरवत फिरवत आपण हा पापड सर्व बाजूनी सारखा लाटून आणि मग त्याचे पापड तयार करून घेऊ शकतो. तर हा पापड आपण जेवढा पाहिजे तेवढा आपण वाढवू शकतो. इतकी छान सॉफ्ट अशी खिशी झालेली आहे आपली. हे बघा मी हा पापड अशा पद्धतीने काढून घेते आणि सुपावर आपण हे पापड ठेवणार आहोत. सूप पूर्ण भरून झाले की आपण उन्हात वाळवायला टाकणार आहोत हे पापड. अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपले पापड झालेले आहेत आणि एका दिवसात आपले पापड तळायला तयार होऊन जातात. त्यांना जास्त दिवस उन्हात वाळवायची गरज पडत नाही. एका दिवसातच आपले पापड तयार होतात. हे बघा आपले पापड खणखणीत वाळवून झालेले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर एक दिवस पुन्हा उन्हात वाळवायचे आणि डब्बा भरून ठेवायचं. वर्षभर पापडांचा आस्वाद घ्यायचा. हे बघा आपले एका वाटीभर पिठामध्ये एवढे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान पापड आलेले आहेत आपले. मी तुम्हाला तळूनही दाखवते. सुंदर आणि सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे पापड झालेले आहेत. तर चला आपण पापड तळून पाहू. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की नाही ते थोडं चेक करण्यासाठी आपण एक पापडाचा तुकडा टाकायचा. तो लगेच वरती आला की समजायचं की आपलं तेल छान तापलेलं आहे. पापडाचा तुकडा वरती आला की तेल तापलंय छान. तेल छान गरम झालं की आपण पापड त्यात तळून घेणार आहोत. बघू शकता किती फुलतो आहे आपला पापड. कलर जरी आपल्याला जास्त दिसत असला तरी तळल्यानंतर ते लाईट होऊन जातात. अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पापडही तळून दाखवते. हे बघा किती पांढरा शुभ्र असा पापड झालेला आहे आपला. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पापड तयार करून पहा. नक्कीच तुमचेही पापड छान सॉफ्ट आणि पांढरे शुभ्र होतील. बघू शकता तुम्ही किती फुललेला आहे हा पापड. हे बघा आपले पापड झालेले आहेत. हे बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे सॉफ्ट पापड झालेले आहेत आपले आणि खूप टेस्टीही झालेले आहेत. तर नक्की करून पहा आणि तुमचे पापड कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.